नमस्कार, मी स्नेहा. आपण पाहताय साम टीव्ही. साम संजीवनी या आरोग्य विशेष कार्यक्रमामध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत. मंडळी, शरीरात पित्त प्रकोप झाला किंवा पित्तदोष असंतुलित झाला तर बऱ्याचदा भावनिक समस्या उद्भवतात किंवा मग आणखी पित्तदोष वाढला, त्याच्याकडे आपण दुर्लक्ष केलं तर बऱ्याचदा डोकेदुखीसुद्धा उद्भवू शकते. म्हणूनच पित्तदोष आणि डोकेदुखी यावर आपण चर्चा करतो आणि त्यासाठी आपल्या स्टुडिओत आलेले आहेत आत्मसंतुलन केंद्र कार्लाच्या डॉक्टर मालविका तांबे. मॅमचं स्वागत करूया. मॅडम, तुमचं स्वागत. नमस्कार. चला तर मग चर्चेला सुरुवात करूया आणि जाणून घेऊयात की पित्त प्रकृती आपली शरीरातली जी आहे ती संतुलित कशी ठेवायची, आणि समजा जर ती असंतुलित झाली तर त्यात आयुर्वेदात काय उपाय आहेत, आणि प्रसंगी स्थिती जर डोकेदुखीपर्यंत गेली तर आणखी कुठल्या चिकित्सा आयुर्वेदात सांगितलेल्या आहेत त्याविषयी आपण चर्चा करणार आहोत. मॅडम, मुळात शरीरातला पित्तदोष आहे किंवा पित्त प्रकृती जी आहे ही बळावते, याचं कारण काय असू शकतं? मग कसं आहे, आपल्या शरीरामध्ये पित्त गरजेचं असतं. म्हणजे आपल्याला जे काही पचन करायचं आहे, आपल्याला जे काही संवेदना सुद्धा आपल्या शरीरामध्ये जातात, त्या सगळ्यांना व्यवस्थित घेऊन त्यांचं निराकरण करून कुठे कशा वापरल्या जाऊ शकतात, या सगळ्याचं काम खरं पित्ताच्या मार्फतच होत असतं. त्यामुळे पित्त आपल्या शरीरात अत्यंत गरजेचं, म्हणजे ट्रान्सफॉर्मेशन सोर्स आपण ज्याला म्हणू शकतो, की कुठलीही गोष्ट आपल्याला शरीरात हव्या असल्या वेमध्ये बदलून घेण्याची जी ताकद असते ती पित्ताची असते. आणि नॅचरली ते जर का नीट काम नसेल करत तर त्याच्यातनं बरेचसे दोष आपल्याला निर्माण होताना दिसतात. त्यामुळे आयुर्वेदामध्ये कसं आहे की पित्त जे आहे ते दोष, आपण शब्द जेव्हा वापरतो तेव्हा ते काम करत असताना नेहमी दोषच असतं असं नसतं. आता पोटामध्ये मी अन्न घेतलं की त्याच्यामध्ये जे डायजेशन करता लागणारं पाचक पित्त आहे ते काम करतच असतं, पण त्या पाचक पित्ताचं काम चुकायला लागलं की त्याच्यातनं अपचन किंवा मग ॲसिडिटी अशा प्रकारचे त्रास आपल्याला होताना दिसतात. त्यामुळे पित्ताचं पहिली गोष्ट घाबरून जायची काही गरज नाही आहे. दुसरी गोष्ट, पित्ताने फक्त ॲसिडिटीच होतं असं नव्हतं, तर पित्तच मी मगाशी म्हटलं की वेगवेगळे जे इनपुट्स असतात त्यांनाही बदलण्यामध्ये किंवा आपल्या शरीरामध्ये नीट सामावून घेण्याकरता काम होत असतं. तसं डोळ्यामध्ये सुद्धा आपलं जे काही आपण बघतो आहोत आणि आपल्या डोळ्यांमध्ये जे काही फॉर्म होती इमेज आणि ती आपलं बिंदू वाचू शकतो, त्याच्यामध्ये सुद्धा पित्ताचाच भाव असतो. आपण जे काही शब्द ऐकतो त्याला समजून घेणं नीट आणि त्याचं कंपार्टमेंटलाइज नीट ब्रेनमध्ये ठेवणं, त्याला वेळेवरती बाहेर काढणं, त्या स्पेसिफिक रेफरन्सला वगैरे, हे सुद्धा सगळे काम पित्ताच्याच मार्फत होत असतात. त्यामुळे कोणीतरी सांगितलं तुम्हाला की तुम्हाला पित्ताचा त्रास होतोय की लोक लगेच म्हणतात नाही नाही मला काही ॲसिडिटी वगैरे काही नाही होतो, तर तसं नसतं. तर पित्ताचे बरेचसे कार्य आपल्या शरीरामध्ये असतात की ज्याच्यातनं आपल्याला त्याची प्रचिती मिळू शकते, आणि त्याच्यामध्ये कुठे कुठे आपल्याला दोष दिसत असला तर मग आपल्याला त्याच्यावरती काम करणं गरजेचं पडतं. असं आपल्याला आयुर्वेदामध्ये मुख्य सांगितलेलं आहे की आपलं जे स्वास्थ्य असतं ते 3 स्तरावरती असतं, शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक. तर नॅचरली तिन्ही स्तरावरती पित्ताचा दोष जो आहे तो संतुलित असणं अत्यंत आवश्यक आहे. आणि तो संतुलित नसला तर बऱ्याच प्रकारचे त्रास आपल्याला होताना दिसतात. पण त्यातला सगळ्यात कॉमन त्रास जो आपल्याला दिसतो तो म्हणजे डोकेदुखी. म्हणजे मला असं वाटतं की लहान वयातच काही लोकांचं डोकं कदाचित दुखलेलं नसेल, पण नाहीतर थोडं साधारण पित्ताच्या वयात आल्यापासून, म्हणजे साधारण 13व्या-14व्या वर्षाच्या वयानंतर कुठलाही व्यक्ती असं नसेल की ज्याचं पित्ताने डोकं दुखलेलं नाही. म्हणजे अगदी कॉमन आजार घराघरात जो आपल्याला दिसू शकतो तो अशा प्रकारचा असतो. त्यामुळे पित्तामुळे डोकेदुखीला आपण कशा प्रकारे कमी करू शकतो, काय प्रकारचे आपण उपाययोजना केली पाहिजे, हे सगळं आपण आजच्या कार्यक्रमामध्ये नक्की बघूया. डॉक्टर, तुम्ही एक सांगितलं की पित्त झालं किंवा पित्त प्रकोप वाढला तर डोकेदुखी होते. आणखी दुसरी काय लक्षणं असतात का याची? बघा, आता पित्त प्रकोप झाला असला तर आपण वेगवेगळ्या जागांचा विचार केला तर आता स्किनवरती झाला तर रॅशेस येतात, खाज सुटते, लालपणा वाढतो. डोळ्यांचा विचार केला तर आपल्याला डोळ्यांमध्ये लालपणा वगैरे जाणवू शकतो, जळजळ होऊ शकते. पायामध्ये काही लोकांना जळजळीचा वगैरे त्रास खूप प्रमाणात दिसतो, काही लोकांना लघवीमध्ये जळजळ होत असते, काही लोकांना राग पटकन येतो. काही मनासारखं थोडं विरुद्ध काही झालं, मनासारखं झालं नाही की लगेचच त्यांचं, आपण म्हणतो ना नाकावरती राग ठेवला, तो नाकातनं नसतो, खरं डोक्यातनं असतो. त्यामुळे इतकं त्यांना की जरा काही झालं की लगेचच राग येतो. तर अशा प्रकारचे त्रास जे आहेत ते पित्तामुळे होतात. बऱ्याचदा बघा आपण म्हणतो सुद्धा की त्याचं पित्त फार खवळलं रे ऐकून. तर ते खवळणं म्हणजे काय, तर आपल्याला जो काही आध्यात्मिकपणा राहत नाही की समोरच्याकडून काहीतरी चूक होऊ शकते बाबा, किंवा समोरच्याची आणि माझी समजण्याची शक्ती किंवा लेवल जे आहे ते वेगवेगळं असू शकतं, कुठंतरी मिसअंडरस्टँडिंग असू शकते, हा सगळा विचार राहतच नाही. म्हणून तुम्ही मगाशी म्हटलं तसं की समोरच्याचा विचार जरी आला तर तो पचवून आपल्या ब्रेनमध्ये
कंट्रोलमध्ये घेण्याकरता सुद्धा आपल्याला पित्ताची गरज असते. आणि त्या पित्ताने नीट काम नाही केलं तर संताप, रागराग, चिडचिड, हे सगळं फ्रस्ट्रेशन वगैरे अशा प्रकारचे सुद्धा त्रास जे आहेत ते आपल्याला पित्तातनंच होताना दिसत असतात. डॉक्टर, पित्त झाल्यावर डोकेदुखी का होते? म्हणजे बघा कसं आहे आता की शरीरामध्ये कुठेही थोडीशी सूज येणं किंवा गरमी वाढणं या सगळ्यामुळे आपल्याला पित्ताचा मूळ दिसत असतो. आता पित्त सहसा आपण पाहिलं की आपल्याला पोटामध्ये जर का पित्त वाढलं तर त्याचा नॅचरली सगळ्यात पहिला जो फरक पडतो अपचनाचा किंवा कशाचा सुद्धा तो आपल्या पाठीच्या कण्यावरती पडत असतो. आणि तिथे एक प्रकारची स्टिफनेस तयार होते आणि त्या स्टिफनेसमुळे जी काही एनर्जीचं आपल्याकडे व्यवस्थित संवहन झालं पाहिजे आपल्या पाठीच्या कण्यामध्ये, कारण की सगळ्या ज्या संवेदना असतात त्याचं येण्या जाण्याचं मुख्य ट्रॅफिकचं ठिकाण आपण विचार केला तर तो आपला पाठीचा कणा असतो. आणि तिथे एकदा काही तो ब्लॉक निर्माण झाला त्या पित्तामुळे की त्याच्यातनं सर्वप्रथम मानेमध्ये स्टिफनेस लोकांना यायला सुरू होतो आणि त्याच्यातनं डोक्यामध्ये पेन्स जे आहेत ते सुरू होतात. बऱ्याचदा लोकांना प्लस आपण म्हणतो ना की आपल्या हातापायावरती येते लागून वगैरे तशा प्रकारची सूज नव्हे, पण आतमधली जी वेगळ्या प्रकारची सूज डोक्यामध्ये येते त्याच्यातनं सुद्धा अशा प्रकारे आपल्याला डोकं दुखताना जाणवतं. तर हे सगळे पित्तातनं जे दोष आपल्या पाठीच्या कणातनं आणि मानेतनं आपल्या ब्रेनपर्यंत पोचतात त्याच्यातनं डोकेदुखीचा त्रास जो आहे तो आपल्याला जास्त होताना दिसतो. आता आपण साधारण विचार केला की साधारण संवेदनशील आपण स्त्री आणि पुरुषांमधनं कोणाला जास्त म्हणू तर हमखास कोणाकडून पण उत्तर येईल की स्त्रिया जास्त संवेदनशील असतात. दुसरा प्रश्न विचारला की डोकं कोणाचं जास्त दुखतं तर हमखास त्याच्याही करता उत्तर येईल की स्त्रियांचं डोकं जास्त दुखतं. पुरुषांचं डोकं आपण पाहिलं तर फार रेअरली दुखत असतं. त्यामुळे या संवेदना ज्या असतात आपल्या त्या सगळ्या जेव्हा आपल्या मानेमध्ये आणि जेव्हा अडकतात म्हणजे एस्पेशली स्कॅप्युला आपण ज्याला म्हणतो म्हणजे आपला हा जो शोल्डरचा खालचा बोन असतो त्याच्यामध्ये हलक्या हाताने मॉलिश केल्यानंतर लगेचच डोकं दुखणं कमी होतं असा अनेकांचा अनुभव असतो. तर हे जे काही आपल्याला सेन्सिटिव्हिटी येते आयदर खाण्यातनं चुकीच्या वागणुकीतनं चुकीच्या झाल्यामुळे तर त्या सगळ्या आपल्या पाठीच्या कणातनं आपल्या ब्रेनपर्यंत जात असतात. आणि मला वाटतं मॅक्झिमम लोकांना हे माहितीच असेल की ब्रेन आणि स्पायनल कॉर्ड हे एकत्र जुळून आणि एकत्र येऊन सगळं काम करत असतात आणि त्यांना सेव्ह करण्याकरता व्हर्टिब्रल कॉलम म्हणजे आपला पाठीचा कणा जो आहे तो खूप महत्त्वाचा असतो. त्यामुळे तिथे असलेली स्टिफनेस आहे ती आपल्या पूर्ण नर्वस सिस्टमला अफेक्ट करते आणि पर्यायाने सगळ्यात सोपा जो काही साईन आपल्याला आपलं शरीर देऊ शकतं की बाबा काहीतरी चुकतं काहीतरी स्वतःकरता कर ते म्हणजे डोकं दुखणं असतं. आणि त्यामुळे हे खूप कॉमनली आपल्याला सगळीकडे पित्त वाढल्यानंतर पाहायला मिळू शकतं. मॅम, आता पित्ताची समस्या झाली तर त्यावेळी भावनिक समस्या सुद्धा उद्भवतात म्हणजे चिडचिडेपणा किंवा आणखी बऱ्याच म्हणजे मूड स्विंग्स या सगळ्या समस्या उद्भवतात. तर याविषयी सांगा. बघा माझं तरी म्हणणं असं राहील नेहमी की आनंदच आयुष्यामध्ये आपल्याला नेहमी लक्षात घ्यायला पाहिजे. चुका प्रत्येकाच्या होतात, काहीतरी गडबड प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये होते. त्यामुळे आपण त्याच्यावरती किती भर द्यायचं किती लक्ष द्यायचं हे आपल्याला स्वतःचं ठरवावं लागतं. आयुष्य हे आनंदाकरता असतं, चिडचिड करण्याकरता नसतं, हेही प्रत्येकाने लक्षात ठेवावं. झाली चूक सोडून द्यावी, प्रत्येकाकडून होऊ शकते. आणि एक हे नेहमी लक्षात ठेवा की काम जो करतो त्याच्याकडूनच चूक होत असते, जो काम करणारच नाही त्याच्याकडून चूक होणार आहे कशाला. त्यामुळे उलट ज्याच्याकडून चूक झाली तो काम तरी करतोय ह्याचं आधी त्याला श्रेय द्या आणि मग चूक कशी आपल्याला सुधारवता येऊ शकते आयुष्यात ते बघणं जास्त महत्त्वाचं असतं. त्यामुळे संवेदना असणं ठीक आहे, भाविक होणं ठीक आहे, अगदी आपल्याला काहीतरी स्ट्रेस होणं ठीक आहे, पण त्याच्याकरता सगळ्यात महत्त्वाचं पहिले आपण सुरू करायचं म्हणजे श्वास घेणं. तर आपण काय करतो, आपण डीप ब्रिदिंग, आपल्याला सगळ्यांना ही गोष्ट माहिती असते. आपल्याकडे म्हणतात की बाबा काय कोणाचा राग आला ना तर थोडा वेळ श्वास घ्या आणि मग त्याच्याबद्दल बोला म्हणजे आलेला राग लगेच शांत होतो. तर हे जे काही ऑक्सिजनेशन आपल्या शरीरामध्ये होतं डीप ब्रिदिंग केल्यामुळे ते आपल्याला नक्कीच या सगळ्या जे आपण म्हणतो ना की पित्त वाढलेलं असतं त्याला कूलिंग करायला मदत करतं. त्यामुळे राग आला की सर्वप्रथम डीप श्वसन करा तुम्ही. त्याच्यानंतर शक्य असलं तर संतुलन पित्तशांतीसारखी एखादी गोळी किंवा संतुलन रिलॅक्स सिरपसारखं एखादं सिरप घरामध्ये तुम्ही नक्की ठेवा. तर हे कूलिंग करता आपल्याला खूप मदत करतात आणि एस्पेशली ब्रेनकडे जाणारी जी हीट असते ती कमी व्हायला त्याच्याने खूप मदत मिळत असते. त्यामुळे तुम्हाला या 2 गोष्टी अगदी जर का नियमाने केल्या त्याचा फायदा होईल. आणि श्री गुरु डॉक्टर बालाजी दामे नेहमी म्हणत असत की जर का शांतता शरीरात ठेवायची असली, आपल्या कुटुंबात ठेवायची असली, आपल्या सगळ्या समाजात ठेवायची असली तर स्वास्थ्य संगीत ऐकणं अत्यंत गरजेचं असतं.
त्याच्याकरता आपण काय करू शकतो, तर स्पिरिट ऑफ हार्मनीसारखी एखादी जी CD आहे, समृद्धीसारखी एखादी जी CD आहे डॉक्टर तांब्यांची, ती जर का आपण नियमितपणे ऐकली तर आपलं एकूणच शरीरामधलं पित्त आहे ते शमन व्हायला खूप मदत मिळू शकते. दिवसातनं एकदा कधी पण तुम्ही जिथे बसला आहात, काम करत आहात, तिथेही जर का CD लावून टाकली तर त्याचा आपल्याला खूप फायदा होताना दिसतो. रात्री झोपत असताना तुम्हाला जमत असलं तर संतुलन ब्रह्मलीन तेलासारखं जे तेल आहे ते जर का एक 4-5 थेंब तुम्ही इथे टाळूवरती लावलं तर त्याच्याने ऑटोमॅटिकली पित्ताचं शमन होतं आणि दुखण्यामध्ये कधी कधी वाताचा सुद्धा सहभाग असतो. तर दुखणं मेन जी आपण क्वालिटी म्हणतो ती वातातनंच येत असते. तर पित्तामुळे वाताचं जे काही दोष वाढतो तर ते सुद्धा कमी होण्याकरता ब्रह्मलीनसारखं तेल जे आहे त्याची मदत होऊ शकते. तर बऱ्याचशा लोकांचा हा अनुभव आहे की रात्री झोपताना ते तेल लावलं तर शांत झोप येते, कुठल्याही प्रकारचे वाईट स्वप्न वगैरे सुद्धा पडत नाही आणि सकाळी जेव्हा झोपून उठतात तेव्हा एकदम असं शांतता जी असते ती वाटत असते आणि त्यामुळे अख्खा दिवस जो आहे तो व्यवस्थितपणे जातो. तर अशा प्रकारचे हे जे उपाय आहेत ते आपल्याला करता येऊ शकतात. पण ब्रेनकडे जाणारी हीट आहे ती अजून एका माध्यमातून आपल्याला कमी करता येऊ शकते, ती म्हणजे आपले पाय. कारण की सगळ्या नसा आहेत त्या आपल्या पायापर्यंत जात असतात. तर त्याच्याकरता संतुलन पादाभ्यंगसारखं जे तूप आहे ते काशाच्या वाटीने आपल्या तळपायावरती लावून व्यवस्थितपणे जर का मसाज केला तर त्याच्याने सुद्धा अशा प्रकारचं पित्त कमी व्हायला मदत मिळते. आणि असा अनेकांचा अनुभव आहे की डोकं दुखण्याची जी समस्या आहे पित्तामुळे ती असं आपलं संतुलनचं पादाभ्यंग केल्याने त्याचा फायदा त्यांना होताना दिसतो. ह्याला कसं करायला पाहिजे, त्याचे अजून किती फायदे आपल्याला मिळू शकतात हे सगळं जर का जाणून घ्यायचं असेल तर माझं यूट्यूब चॅनल आहे डॉक्टर मालविका तांबे नावाने. त्याच्यावरती 2 व्हिडिओज आहेत ज्याच्यामध्ये खूप सविस्तर माहिती मी याबद्दल सांगितलेली आहे. तर ती बघून तुम्ही नक्की हे पादाभ्यंग करावं, म्हणजे त्याचा तुम्हाला जो फायदा आहे संपूर्ण शरीराकरता आणि एस्पेशली डोकेदुखी आणि पित्ताकरता तो मिळायला नक्की मदत मिळू शकेल. नक्कीच. तुम्हाला सुद्धा जर याविषयी आणखी माहिती घ्यायची असेल किंवा विविध विकारांवर आणखी काय उपाय आयुर्वेदात सांगितलेले आहेत त्याबद्दल जाणून घ्यायचं असेल तर तुम्ही डॉक्टर मालविका तांबे यांचं यूट्यूब चॅनल आहे त्या चॅनलला जाऊन तुम्ही भेट देऊ शकता. अतिशय महत्त्वाची माहिती आणि ती सुद्धा शास्त्रोक्त आयुर्वेदात कशा प्रकारे कुठली संहिता काय सांगते आणि शरीरात कुठले दोष असतील त्याचं निवारण आपण उपचारांच्या मदतीने आयुर्वेदाच्या मदतीने कसं करू शकतो याची माहिती मॅडमनी त्यात दिलेली आहे. आपण या चॅनलला जाऊन भेट देऊन ही माहिती तुम्ही संग्रहित करू शकता. यानंतर एक छोटासा ब्रेक घेऊया. ब्रेकनंतर आपलं स्वागत. पित्तदोष आणि डोकेदुखी याविषयी आपण चर्चा करतो. डॉक्टर मालविका तांबे आपल्यासोबत आहेत. डॉक्टर मालविका, खरं तर पित्तदोष जेव्हा वाढतो आता तेव्हा तो संतुलित करणं, त्याचा समतोल साधणं गरजेचं असतं. आता हा समतोल साधायचा म्हणजे काय करायचं? बघा, मुख्य काय आहे की पित्त दोषाला आपल्याला संतुलित ठेवायचं असेल तर आपल्याला आपली दिनचर्या खूप व्यवस्थित ठेवावी लागते. म्हणजे सकाळी एक तर वेळेत उठणं अत्यंत गरजेचं आहे. आपण जेवढं उशिरा उठतो तेवढं आपलं लिव्हरची कार्यक्षमता कमी होत जाते आणि पर्यायाने अपचन आणि पित्तदोषाचे त्रास व्हायला लागतात. त्यामुळे सकाळी वेळेत उठा आणि शक्य असल्यास निदान 10 मिनिटं तरी प्राणायाम किंवा डीप ब्रीदिंग आहे ते नक्की करावं. सकाळी उठल्यावरती जमत असलं तर थोड्या मात्रेमध्ये गोमूत्र घेतलं तरीही पित्ताचे दोष व्यवस्थित टिकून राहायला मदत मिळते, म्हणजे त्यांचं संतुलन व्हायला आपल्याला मदत मिळू शकते. त्याच्यानंतर आपल्याला जमत असलं तर ब्रेकफास्टमध्ये आपल्या जे लाया असतात म्हणजे तांदळाच्या लाया त्या दूध आणि साखरेमध्ये मिसळून घेतलेल्या जास्त उत्तम ठरतात. त्याच्याने पित्तही व्यवस्थित राहतं आणि एकूण अख्ख्या दिवसामधलं पचनसुद्धा जे आहे तेही व्यवस्थित राहायला मदत मिळू शकते. याच्यामध्ये जमलं तर साखरेच्या जागी तुम्ही शतानंत वगैरे सारखं एखादा कल्प टाकलं संतुलनचं तर अजूनच पित्ताचं कार्य व्यवस्थित राहायला आपल्याला मदत मिळू शकते. कोणाला जास्तच पित्ताचा त्रास होत असला तर या ज्या लाया आहेत याच तुम्ही जर का पाण्यामध्ये मिसळून त्या लायांचं पाणी प्यायलात तर त्याच्यानेही पित्तशमन व्हायला आणि पित्ताचं व्यवस्थित काम व्हायला आपल्याला मदत मिळू शकते. खाण्यापिण्यामध्ये खूप मसालेदार पदार्थ न ठेवणं, तळलेल्या वगैरे गोष्टी न खाणं हे जास्त उत्तम. उलट जेवढं सात्विक जेवण आपल्याला ठेवता येईल ते जास्त बरं असतं. आपल्याकडे बघा सणवार असतात, कधीतरी पार्टीज असतात, अशा वेळेला सुद्धा तुम्ही बाहेर काहीतरी खाल्लं चमचमीत तर चालू शकतं, पण रोजचा जो आहार आहे तो जेवढा सात्विक असेल तेवढं जास्त बरं. त्याच्यामध्ये सुद्धा भात आहे, जव आहे, मुगाची डाळ आहे किंवा आपलं भगर वगैरे सारखे जे मिलेट्स असतात, ज्वारी आहे,
ह्या तुम्ही जर का खाण्यामध्ये ठेवल्या तर त्याच्याने तुमचं जे पित्त आहे ते संतुलित राहायला मदत नक्की मिळू शकते. भाज्यांमध्ये सुद्धा विचार केला तर कोहळा आहे, दुधी आहे, भेंडी आहे, म्हणजे अशा प्रकारच्या की ज्या अगदी साध्या सोप्या पचायला भाज्या आहेत त्या आपण जर का खाण्यापिण्यामध्ये ठेवल्या तर त्या जास्त बऱ्या असतात. खूप प्रमाणामध्ये तिखट खाणं, खूप प्रमाणामध्ये लसूण खाणं, आलं खाणं, हे सगळं जे आहे ते थोडंसं त्रासदायक आपल्याला ठरू शकतं. त्यामुळे तिखटाचं प्रमाण नेहमी आपल्या आहारामध्ये बेताचंच असलेलं जास्त बरं असतं. खूप प्रमाणामध्ये आपण फर्मेंटेड अन्न खाण्यामध्ये न ठेवणं, त्याचबरोबरीने खूप जास्त प्रमाणात कडधान्य आणि तेही आकाराने जी मोठी असतात, म्हणजे राजमा, छोले वगैरे सारखी, ती जर का जास्त प्रमाणात आपल्या खाण्यामध्ये असली तर त्याच्यातनं सुद्धा पित्ताचं असंतुलन तयार होऊ शकतं. त्यामुळे तेही अगदी क्वचित कधीतरी थोड्या प्रमाणात खाल्लेलं जास्त बरं असतं. फर्मेंटेड गोष्टी आहेत त्याही आपल्या आहारामध्ये आपण जेवढ्या कमी ठेवू तेवढं जास्त बरं असतं. खाण्यात आल्या तरी ते सकाळी ब्रेकफास्टच्या वेळेला थोड्या प्रमाणात खाल्ल्या गेल्या तर त्या जास्त बऱ्या असतात. त्यामुळे अशा प्रकारे आपण आहाराची काळजी घ्यायची. 2 जेवणांच्या मध्ये शक्यतो तोंडात काहीही घालायचं नाही. सध्या असं सांगितलं जातं की तुम्ही 2-2 तासाने काहीतरी खाण्यामध्ये घ्या, तर ते अत्यंत चुकीचं आहे. त्याच्याने पित्ताचे बरेचसं असंतुलन तयार होतं. आणि मुख्य म्हणजे रात्रीचं जेवण जे आहे ते सूर्यास्तानंतर शक्यतो करायला नको. केलं तरी मग अगदी हलकं सुपाच्य अन्न घेतलेलं जास्त बरं राहील. म्हणजे तुम्ही खिचडी खाऊ शकता, एखादी तांदळाची भाकरी आणि एखादी फळभाजी त्यावेळेस खाल्ली, मुगाच्या डाळीचं सूप खाल्लं रात्रीच्या वेळेला तर ते जास्त इष्ट ठरतं. त्याच्या जागी उलट रात्रीच्या जर का आपण पार्टीज वगैरे केल्या, रात्री खूप काहीतरी चमचमीत खायला वगैरे घेतलं आणि मग वेळेत थोडाही गॅप न ठेवता लगेच झोपून गेलो तर त्याच्यातनं खूप प्रमाणात अपचन आणि हे पित्ताचे त्रास जे आहेत ते तयार होताना आपल्याला दिसतात. तर त्यामुळे आहाराची काळजी, योग्य वेळेत झोपणं, योग्य वेळेत उठणं आणि थोडासा व्यायाम करणं हे अत्यंत गरजेचं असतं. त्यातल्या त्यात श्री गुरु डॉक्टर बालाजी तांबे यांनी जे संतुलन क्रियायोग म्हणून जे व्यायाम प्रकार काढलेला आहे त्याच्यामधली जी शीतली प्राणायाम आहे तो या सगळ्या त्रासाकरता आपल्याला खूप मदत करत असतो. तर सकाळच्या वेळेस जमलं तर प्राणायामाबरोबर तेही तुम्ही केलं तर त्याचा तुम्हाला जास्त फायदा जो आहे तो मिळू शकेल. नक्कीच. मालविका मॅडम, आता हे झालेले पित्तदोषामुळे निर्माण होणारे अनेक शारीरिक आजार, मात्र जर भावनिक पातळीवर विचार करायचा झाला तर वागणुकीमध्ये जे बदल होतात, जसं की चिडचिडेपणा किंवा फारच तार्किक होणं किंवा कधी कधी इन्सिक्युअर वाटणं किंवा अहंकार जागृत होणं, या सगळ्यासुद्धा हे सगळेसुद्धा बदल होतात पित्तदोषाचा असमतोल झाला तर यावर आयुर्वेदात योग किती फायदेशीर ठरेल? बघा, योगासनं तर नक्कीच त्याच्यामध्ये महत्त्वाची असतात, पण योगासनांपेक्षा सुद्धा प्राणायाम याच्यामध्ये खूप महत्त्वाचा ठरतो. म्हणजे प्राणायाम जो आहे तो आपल्या शरीरामधल्या प्रत्येक चयापचय क्रियामध्ये मदत करत असतो. आणि तुम्ही एक साधारण जर का प्रयत्न केला तर हे जे मगाशी सुद्धा सांगितलं असं शीतली क्रिया आहे ही जर का तुम्ही केली तर त्याचा आपल्याला खूप फायदा होताना दिसतो. सकाळच्या वेळेला जर का आपलं एकूण पचन व्यवस्थित सुरू झालं, आपले सगळे पॉझिटिव्ह नोटने जर का दिवसाची सुरुवात झाली तर त्याचा आपल्याला खूप फायदा होताना दिसतो. बरं, योगासनांमध्ये सुद्धा सूर्यनमस्कार जो आहे तो आपल्या अग्नीवरती, आपल्या पित्तावरती खूप व्यवस्थित काम करत असतो. तर इव्हन हे जे चिडचिड वगैरे सुद्धा आहे हॉर्मोनल इम्बॅलन्समुळे सुद्धा आपल्याला बऱ्याचदा होताना दिसते. तर त्याच्याकरता सुद्धा उलट सूर्यनमस्कार जो आहे तो अत्यंत मदत करतो. लोकांना कधीतरी असा प्रश्न पडतो की सूर्यनमस्कार म्हटलं तर माझून अग्नी वाढेल का, अजून माझं पित्त वाढून बसेल का शरीरामध्ये? तर तसं नसतं. आपला जो सूर्यनमस्कार असतो तो उलट शरीरामधल्या कुठल्याही पित्ताचं जे सगळं कार्यशैली आहे ती व्यवस्थित राहायला आपल्याला मदत करू शकतं. त्यामुळे माझं तरी असा सल्ला राहील की तुम्ही सूर्यनमस्कार अगदी नियमाने करावे आणि मुख्य चालायला सुद्धा अगदी नियमाने जा. जेवढं तुम्ही चालायला रेग्युलरली जाल तेवढं शरीरामध्ये रक्तसंवहन व्यवस्थित राहतं आणि शरीराची कूलिंग आणि हीटिंग सिस्टीम जी आहे ती जास्त व्यवस्थित काम करू शकते. त्यामुळे पित्ताचे दोषसुद्धा जे आहेत ते अशा प्रकारच्या व्यायाम प्रकारांनी कमी होताना दिसतात. तुम्हाला योगासनं कोणाच्या तरी मार्गदर्शनाखाली करता येऊ शकत असतील तर तेही अत्यंत उत्तम. आणि वेगवेगळे प्रकारचे जर का योगासनं आपण केली, एस्पेशली जसं समर्पण आहे ते केलं, तर तुम्ही तसे सगळे व्यायाम प्रकार जर का करून स्वतःचं आरोग्य नीट ठेवू शकला तर त्याच्यातनं पित्ताचे दोष जे आहेत ते कमी व्हायला आपल्याला नक्की मदत आहे ती मिळू शकते. आणखी एक मॅडम, संतुलन आत्मसंतुलन केंद्रामध्ये कारल्यात ज्या प्रकारची शास्त्रोक्त पंचकर्म चिकित्सा केली जाते, तर ही पंचकर्म चिकित्सा यातलं विरेचन कशा प्रकारे आपण पित्तदोषावर फायदेशीर ठरवू शकतो? नक्कीच. बघा, पित्त दोष म्हटलं की त्याच्याकरता विरेचन हे अत्यंत महत्त्वाचं असतं, पण विरेचन हे शास्त्रोक्त पद्धतीने झालं पाहिजे.
लोकांना काय वाटतं की विरेचन म्हणजे काहीतरी नुसतं पर्गेटिव्ह घ्यायचं, म्हणजे लूज मोशन होण्याकरता काहीतरी औषध घ्यायचं आणि लूज मोशन झाले की विरेचन झालं. इतकं सोपं विरेचन नसतं. आपल्या शरीरामध्ये असलं जे खरं दोष उत्पन्न करणारं पित्त आहे तेवढंच आपल्याला बाहेर जायला हवं असतं. आपल्याला शरीरातले जे गरजेच्या गोष्टी असतात, इलेक्ट्रोलाइट झालं, पाणी झालं किंवा न्यूट्रिशन जे सगळं असतं ते बाहेर जाऊन चालत नसतं. त्यामुळे विरेचन हे नेहमी शास्त्रोक्त पद्धतीने करावं, जेणेकरून हे पित्त कमी व्हायला मदत मिळते. पण अशा प्रकारचे बरेचसे डोकं दुखण्याचे प्रकार आहेत की ज्यांना पंचकर्माशिवाय पर्यायच नसतो. आमच्याकडे असे बरेचसे पेशंट्स येतात की जे वर्षोनवर्ष कुठल्या तरी पेन किलर घेतात ते, पण काहीही फरक त्याच्यातनं पडलेला नाही आणि त्याच्यामुळे त्यांना आपल्याला पंचकर्म करायची गरज पडली आणि त्यांनी पंचकर्म केल्यानंतर अशा प्रकारचे डोकं दुखणं कमी झालं. त्याच्यामध्ये क्लस्टर हेडेक सारखा एक हेडेक असतो की जो पंचकर्माने चांगला व्यवस्थित बरा होऊ शकतो. ॲलर्जिक कोल्ड असतानाचे जे हेडेक्सचे त्रास लोकांना होत असतात तर त्याला सुद्धा पर्याय खरं संतुलन पंचकर्मासारखंच एखादं थेरपी जी आहे ती व्यवस्थित शास्त्रोक्त पद्धतीने केली तर नाकामध्ये नस्यसांसारखं जर का तुम्ही नस्य तूप घातलं संतुलनचं जसं आहे तर त्याच्याने सुद्धा डोकं दुखण्याचा त्रास कमी होणारी लोक आहेत. म्हणजे त्याच्याकरता आपल्याला पेनकिलरच घ्यावी लागते असं नव्हे. तर ॲलर्जिक रायनायटिस झालं तर सायनसेसच्या मध्ये असलेली जी सूज आहे आणि जो वाताचा दोष आहे त्याच्याने सुद्धा डोकं दुखणारी खूप लोक असतात. तर अशा प्रकारे डोकं दुखण्याचं काय कारण आहे काय नाही त्याच्या हिशोबाने व्यवस्थितपणे थेरपीचा आपण प्लॅन करत असतो. कधीतरी नसांचा किंवा मज्जधातूचा दोष असतो ज्याच्यामुळे अशा प्रकारची डोकेदुखी होत असते. तर त्याच्याकरता शिरोबस्ती, शिरोधारा वगैरे सारख्या सुद्धा थेरपीज ज्या आहे त्या आपल्याला प्लॅन कराव्या लागू शकतात. तर मला असं वाटतं की आयुर्वेदातनं मिळणारी जी मदत आहे ती जर का व्यवस्थित आपण जे आयुर्वेदिक शास्त्राचे मुख्य तज्ज्ञ आहेत त्यांच्याकडे जाऊन तुम्ही व्यवस्थितपणे सगळं तुमचं निदान करून घेतलं प्रकृतीचं, कारणांचं वगैरे, आणि त्यानंतर या थेरपीज जर का प्लॅन केल्या गेल्या तर कुठल्याही प्रकारची डोकेदुखी आहे, पित्ताचा दोष आहे तो सगळा कमी व्हायला आपल्याला मदत जी आहे ती करता येऊ शकते. नक्की सर, तुम्हाला सुद्धा पित्त प्रकृती तुमची संतुलित करायची असेल किंवा तुमच्या प्रकृतीच्या आणखी काही तक्रारी असेल तर तुम्ही आत्मसंतुलन केंद्र कार्ला इथे जाऊन डॉक्टर मालविका तांबे यांना भेटू शकता. त्यांच्या अपॉइंटमेंटसाठी तुम्ही खाली नंबर जे दिलेले आहेत स्क्रीनवर ते नोट डाऊन करून घ्या, ते नोंद करून घ्या आणि अशा प्रकारे तुम्ही मालविका तांबे यांच्याशी संपर्क साधू शकता. त्यांची ट्रीटमेंट, त्यांचं समुपदेशन घेऊ शकता. आत्मसंतुलन केंद्रातले जे शास्त्रोक्त आयुर्वेद चिकित्सा पद्धती आहेत त्याचा सुद्धा लाभ तुम्ही घेऊ शकता. यानंतर आपण इथेच थांबतोय. मॅडम, तुम्ही इथे आला त्यासाठी खूप खूप आभार तुमचे. मलाही आनंद आहे. यानंतर इथेच थांबतोय. पुन्हा भेटूया नवीन विषयासह. तोपर्यंत नमस्कार.